Hello students, welcome to lecture number 2 of income tax for preparing exam. Okay, so exam MCQ टाइप मध्ये झालेली आहे आणि म्हणून आपण एक इन्कम टॅक्स ची एक छोटीशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे की तुम्ही एक्झाम मध्ये प्रिपरेशन किंवा स्टडी कसं करावा आणि हा स्टडी करण्यासाठी तुम्हाला या लेक्चर्सची नक्की मदत होईल. यापूर्वी आपण लेक्चर नंबर 1 अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि लेक्चर नंबर 1 आवर्जून बघा. त्या लेक्चर मध्ये ऑल इन्कम टॅक्सच्या कन्सेप्ट्स एक्सप्लेन केलेला आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह कसे विचारले जाऊ शकतात याचे एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. त्याचबरोबर लेक्चर नंबर 1 वरती एक छोटीशी टेस्ट सिरीज तयार केलेली आहे. ती देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मिळून जाईल. आणि जी नवीन विद्यार्थी असतील की ज्याने अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा. वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला स्टार्ट करूया. लेक्चर कडे जाण्यापूर्वी थोडं एक बॅकग्राऊंडचं आपण एक लेक्चर डिस्कस करूया. ओके, बघा, there are some head of income as per section 14. section 14 मध्ये काही इन्कम चे हेड दिलेले आहेत ते आपण डिस्कस करूया. फर्स्ट हेड इन्कम फ्रॉम सॅलरी, सेकंड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, थर्ड प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन, फोर्थ कॅपिटल गेन and fifth one is a income from other sources. These are the 5 head of the income. Okay, as per Income Tax Act section 14. हे सेक्शन देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. लेक्चर आज स्टार्ट करतोय. आपलं लेक्चर आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. सो फर्स्ट हेड, प्रत्येक हेड वरती सेपरेट एक लेक्चर असणार आहे. आजच्या लेक्चर मध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीचे काही बेसिक कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. इन्कम फ्रॉम सॅलरीचे 2 लेक्चर होतील. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरीचे काही रेट्सची माहिती मिळेल. सो लेक्चरला स्टार्ट करतोय इन्कम फ्रॉम सॅलरी. आता या ठिकाणी इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडच्या अंडर इन्कम केव्हा येईल हे आपल्याला सेक्शन 15 मध्ये सांगितलेलं आहे. सो ॲज पर सेक्शन 15 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट, इन्कम टॅक्सेबल अंडर हेड ऑफ सॅलरी ॲज अंडर. इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 15 प्रमाणे खालील काही मुद्द्यांच्या आधारे तो इन्कम सॅलरीच्या अंडर जाणार आहे या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे एनी सॅलरी ड्यू फ्रॉम एम्प्लॉयर और फॉर्मर एम्प्लॉयर, ओके, टू एसएससी इन प्रीवियस इयर. लक्षात ठेवायचं आहे इन प्रीवियस इयर म्हटलेलं आहे. प्रीवियस इयर मीन्स इट इज ए इन्कम अर्निंग इयर. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे हे whether paid or not. That is very important. Not necessary it is paid. It is must required to due in previous year from employer. Employer पासून ते previous year मध्ये जर ड्यू झालं असेल तर अशा इन्कमला आपण इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हणू शकतो. सेकंड आहे any salary paid or allowed to him, means allowed to employee, allowed to SSC in previous year by or on behalf of employee. मग ते जे इन्कम की जी सॅलरी त्या SSC ला त्या एम्प्लॉईला जी मिळणार आहे that is paid by employer or any other person on behalf of employer. एम्प्लॉयरच्या तर्फे इतर कोणी जरी ती सॅलरी पेड केली असेल तरी देखील आपण त्याला सॅलरी म्हणणार आहोत. एनी एरियर्स ऑफ सॅलरी पेड और अलाउड टू हिम इन प्रीवियस इयर, दॅट इज ऑल्सो सॅलरी. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायचं तुम्हाला सेक्शन विचारला जाऊ शकतो. सो बेसिक चार्ज, सॅलरीच्या अंडर बेसिक चार्ज काय आहे तर सेक्शन नंबर 15 मध्ये बेसिक चार्ज त्यामध्ये ड्यू बेसिस आणि रिसिप्ट बेसिस. ओके, आम्हाला रूल काय ड्यू और रिसिप्ट व्हॉटएव्हर इज अर्लियर दॅट इज ऍप्लिकेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी. मग सॅलरी ड्यू असेल किंवा सॅलरी रिसिप्ट असेल, व्हॉट इज अर्लियर इज इम्पॉर्टंट इन प्रीवियस इयर. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट
पुढचा मुद्दा आपण डिस्कस करतोय, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई रिलेशन. फॉर द पर्पज ऑफ ट्रीटिंग इनकम अंडर द हेड ऑफ सॅलरी देअर मस्ट रिक्वायर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई रिलेशन बिटवीन टू पर्सन. दोन व्यक्तींमध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असे रिलेशन असलं पाहिजे. एक एक्झाम्पल घेऊया. ABC लिमिटेड इज ए कंपनी. ही एक कंपनी आहे, म्हणजे हा कोण झाला आपला एम्प्लॉयर. आणि या ठिकाणी मिस्टर राम हा काय करतोय, जॉब करतोय, काम करतोय, म्हणजे मिस्टर राम झाला एम्प्लॉई. ओके. जेव्हा ABC लिमिटेड म्हणजे एम्प्लॉयर एम्प्लॉईला काही अमाउंट देईल, या अमाउंटला आपण म्हणणार आहोत सॅलरी. सो देयर इज मस्ट रिक्वायर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई रिलेशन बिटवीन टू पर्सन. त्यांच्यामध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशन असलं पाहिजे. एक एक्झाम्पल घेऊया. एका युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न विचारला गेला होता की एक XYZ प्रोफेसर आहे, त्या प्रोफेसरला सॅलरी पासून इन्कम तर होतोच आहे, मात्र हा प्रोफेसर युनिव्हर्सिटीमध्ये पेपर सेटिंग आणि पेपर चेक करण्यासाठी गेला आणि त्याचं त्याला रेम्युनरेशन मिळालं. तर हे रेम्युनरेशन त्याचं इन्कम फ्रॉम सॅलरीच्या हेड अंडर जाणार किंवा नाही? सर याचा आन्सर आहे जाणार नाही. इट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्स. त्याला वेगळ्या माध्यमातून मिळालंय, एम्प्लॉयर पासून मिळालेलं नाही. क्लिअर आहे? सेकंड एक्झाम्पल घेऊया. A आणि B हे पार्टनर आहे आणि या पार्टनरला सॅलरी मिळते. मग ही सॅलरी इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडच्या अंडर जाणार का? तर याचं देखील उत्तर आहे नाही, कारण इथे देखील एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे रिलेशन मेंटेन होत नाही. सो जेव्हा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे रिलेशन मेंटेन होत असेल तेव्हाच अशा इन्कमला इन्कम फ्रॉम सॅलरी असं आपण म्हणणार आहोत. नेक्स्ट, हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. त्याचा नेक्स्ट पार्ट आहे मीनिंग ऑफ सॅलरी. सो मीनिंग ऑफ सॅलरी दॅट इज गिवन इन सेक्शन 17 क्लॉज 1. हा मीनिंग ऑफ सॅलरीचा पार्ट मोठा आहे, लेक्चर लेंथी होईल, यासाठी या लेक्चर वरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ओके. सो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याच्यावरती डिस्कस करूया. आता मात्र लक्षात ठेवायचं आहे, मीनिंग ऑफ सॅलरी इज गिवन इन इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 17 क्लॉज 1. यामध्ये मीनिंग ऑफ सॅलरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आपण आता जो डिस्कस करतोय दॅट इज कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. मीन्स इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडच्या अंडर सॅलरीचे कॅल्क्युलेशन कसं करायचं, इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट कशी करायची हे आपण डिस्कस करतोय. यामध्ये बघू शकता तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये दोन भागात आपण बघितले. पहिले क्रॉस सॅलरी कशी कॅल्क्युलेट करायची आपण ती बघणार आहोत. So gross salary is equal to basic pay or basic salary plus allowance plus perquisites. So sum of basic pay plus allowances plus perquisites means gross salary. ओके. या तिघांची टोटल केल्यानंतर जी टोटल आपल्याला मिळेल हे टोटल असणार आहे ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरी इज बिफोर डिडक्शन. डिडक्शन करण्यापूर्वीची सॅलरी आहे. यामध्ये आपण दोन पार्ट बोलले, अलाउन्सेस अँड परक्विजिट्स. सो फर्स्टली वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज अलाउन्सेस. सो अलाउन्स मीन्स एनी मॉनिटरी बेनिफिट. ओके. एनी मॉनिटरी बेनिफिट, पैशाच्या स्वरूपात मिळणारा कोणताही बेनिफिट म्हणजे अलाउन्स होय. Okay, so any monetary benefit received from employer is allowance. पैशाच्या स्वरूपात मिळणारा कोणताही फायदा, कोणताही बेनिफिट म्हणजे अलाउन्स होय, की जो आपल्याला एम्प्लॉयर पासून मिळतोय. दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट.
एनी मॉनिटरी बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम एम्प्लॉयर दॅट इज अलाउन्स. मग परक्विजिट्स काय? सो एनी बेनिफिट अदर दॅन मनी अदर दॅन कॅश रिसिव्ड फ्रॉम एम्प्लॉयर इज अ परक्विजिट्स. पैशाच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही फायदा की जो तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयर पासून मिळतोय हा झाला परक्विजिट. त्याचं उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ कार, हाऊस मीन्स अकोमोडेशन. ओके, आम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स न देता आमचा एम्प्लॉयर आम्हाला देतोय कार. सो कार काय झालं? परक्विजिट्स HRA. हाऊस रेंट अलाउन्स न देता आमचा एम्प्लॉयर आम्हाला राहण्यासाठी घर देतोय, अकोमोडेशन देतोय, हे झाले परक्विजिट्स. सो पैसे किंवा कॅशच्या स्वरूपात फायदा न देता आम्हाला एखादी सेवा देतोय, ही सेवा म्हणजे काय असणार? आमची परक्विजिट्स या हेडच्या अंडर जाणार. आणि ह्या तिघांची टोटल म्हणजे ग्रॉस सॅलरी. त्यानंतर ही जी ग्रॉस सॅलरी आम्हाला मिळाली त्या ग्रॉस सॅलरी मधून आम्ही डिडक्शन अंडर सेक्शन 16 वजा केले, मायनस करतोय पण वजा करतोय डिडक्शन अंडर सेक्शन 16. आम्हाला मिळणार आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. सो इन्कम फ्रॉम सॅलरी कशी कॅल्क्युलेट करणार आहोत? बेसिक सॅलरी प्लस अलाउन्स प्लस परक्विजिट्स मायनस डिडक्शन अंडर सेक्शन 16 आणि तुम्हाला मिळेल इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणजेच नेट सॅलरी. ओके, सो ग्रॉस सॅलरी मायनस डिडक्शन इज इक्वल टू इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणजेच नेट सॅलरी. मग ही डिडक्शन अंडर सेक्शन 16 आहे तरी काय ते बघूया. त्यामध्ये सॅलरीच्या अंडर आपल्याला 3 हेड दिलेले आहेत. डिडक्शन अंडर सेक्शन 16 इज ऍप्लिकेबल ओनली फॉर इन्कम फ्रॉम सॅलरी आणि त्याचे 3 हेड दिलेले आहेत. पहिलं आहे सेक्शन 1A दॅट इज स्टँडर्ड डिडक्शन ₹50,000. 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन आम्हाला मिळत आहे. ओके, दॅट इज डायरेक्टली जी ग्रॉस सॅलरी असणार आहे यातनं 50,000 डायरेक्टली मायनस होणार आहे, डिडक्ट होणार आहे, वजा होणार आहे. मात्र ग्रॉस सॅलरी 50,000 पेक्षा कमी असेल तर ती सॅलरी ती आमची स्टँडर्ड डिडक्शन झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल घेऊया, ग्रॉस सॅलरीची टोटल आली 40,000. सो 40,000 इज युअर स्टँडर्ड डिडक्शन. ग्रॉस सॅलरीची टोटल आली 30,000. सो 30,000 इज अ डिडक्शन. मीन्स ऍक्च्युअली युअर ग्रॉस सॅलरी और अमाउंट ऑफ स्टँडर्ड डिडक्शन 50,000 विच एव्हर इज लेस, जी कमी आहे दॅट इज युअर स्टँडर्ड डिडक्शन. हे लक्षात ठेवा. सो हे दिलेलं सेक्शन 1A मध्ये सेक्शन देखील लक्षात ठेवा. स्टँडर्ड डिडक्शन ₹50,000 ऍप्लिकेबल फ्रॉम असेसमेंट इयर 2020-21. 2020-21 पासून 50,000 आहे. 2019-20 या असेसमेंट इयरला 40,000 होते. सो लक्षात आलं असेल. इथे लक्षात ठेवायचं 50,000 किंवा ग्रॉस सॅलरीची कमी आहे ती अमाउंट तुम्हाला ऍप्लिकेबल होईल. नेक्स्ट आहे सेक्शन 2 दॅट इज एंटरटेनमेंट अलाउन्स. Entertainment allowance, it is applicable only for government servant. It is not applicable for private sector servant. And next section 3 that is professional tax. So dear student, हे बेसिक इन्फॉर्मेशन चा लेक्चर होता. यानंतर आपण ऑल डिडक्शन्स, एक्झम्पशन्स, त्याचबरोबर फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस, पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस, फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस याच्यावरती डिस्कस करणार आहोत. तो लेक्चर लवकरच अपलोड होईल आपल्या YouTube चॅनलवर. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चर.